तर मंडळी नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता मी माझं वोटिंग होतं भाईंदरला, म्हणून मी भाईंदरला गेली होती, माझं वोट करून आली. येताना मी ट्रेनमध्ये जेव्हा आतमध्ये चढली भाईंदरला, तर एका लेडीजने ना नायगाव वसईच्या मध्ये ती इकडून इकडे चेंज होत होती. तर त्याने ना म्हणजे त्या चेहऱ्यावरून वाटत पण नव्हत्या, इतक्या साध्या होत्या. तर तुम्हाला पण त्या असं चेहऱ्याच्या मागे जाऊ नका. खूप अशा लेडीज असतात ज्या आपल्याला दिसतात साध्या नॉर्मल गरीब घरात आणि वगैरे असं, पण असं काही नसतं. तर त्याने ना मला असं पटकन म्हणजे फक्त टर्न घेता घेता कधी मला असं पिन लागला ना, मला काहीच समजलं नाही. तर मी त्या काकीने विचारलं, काकी तुमच्या मागे काय आहे का? मला जोरात खूप टोचलं, पण कुठे टोचलं मला कळत नव्हतं. हाताला टोचलं पण त्या हातावरती मला दिसत नव्हतं. तर तुमच्याकडे खूप महागड्या गोष्टी वगैरे असतील, मोबाईल असेल आपण, किंवा गळ्यातलं काय सोनं असेल, काही असेल, आपण खूप गोष्टी मेहनतीने घेत असतो. तर प्लीज या काळजी घ्या. आणि जर असं होत असेल किंवा झालं असेल तर तुमच्या आजूबाजूच्या ना पब्लिकला सांगा की मला थोडं चक्करसारखं किंवा मला असं पिन टोचलेलं आहे, तर मला प्लीज, माझ्याबरोबर कोण नाही, तर चक्करसारखं वगैरे आलं तर मला प्लीज हेल्प करा म्हणून असं पहिलंच सांगून ठेवा लगेच. तर मी तुम्हाला आता दाखवते पण ते लाईव्ह मला कुठे लागलं आणि कसं लागलं. तेव्हा तर मला दिसलंच नाही, मी शोधत होते लिटरली की कुठे लागलं, पण दिसलं नाही आहे. आणि मला ते मी आता येता परत मी चेक करत होते, तर मला ते दिसले, तुम्हाला दाखवते मी. तर हे तुम्ही बघू शकता, असं पिन इतकं जोरात लागलं आणि मला न्यूट्रली मला असं जाणवलं की हे पिन लागलेलं आहे मला. आणि तेव्हा दिसत नव्हतं मला जरा, पण बघितलं मी 2-3 वेळा चेक केलं. नंतर जेव्हा मी ट्रेनमधून उतरली ना, तेव्हा हे मला असं दिसलं. आणि त्या काकी मला बोलायला लागले की नाही, काही नाही आहे माझ्याकडे, काहीच नाही आहे माझ्याकडे, असं बोलून त्याने टाळत होत्या. म्हणून मी समोरच्या काकींना पण बोलली की काकी मला खूप जोरात पिन लागलं, पण कळत नाही आहे नक्की कुठे लागलं. तर हे बघू शकता तुम्ही, हे असं आहे. तर जेव्हा मला ते लागलं आणि मी जेव्हा बोलली पटकन, तेव्हा मला साधं त्याने विचारलं पण नाही की तुला कुठे लागले, दाखव म्हणून. किंवा जर आपण असतो की आपल्याकडून कोणाला जर लागलं तर आपण पटकन बघतो ना की बाबा हा इथे काय आहे का, किंवा पुढे काय आहे का, कुठे पिन वगैरे आहे का, असं आपण बघतो. पण त्याने तसं काहीही रिॲक्ट नाही केलं. त्या शांत होत्या एकदम उभ्या. आणि मला एकदा विचारलं पण नाही, बाबा दाखव तुला कुठे लागलं आहे का किंवा काय. आपण लगेच विचारतो ना किंवा आपण बोलतो बाबा हां सॉरी माझ्याकडनं चुकून वगैरे लागलं. तसं त्यांचं काही रिॲक्शन नव्हतं. ह्याच्यावरून कळतं आहे की त्यांचं काय म्हणजे त्याच्या मागचा हेतू किंवा त्यांच्या मागचा काहीतरी करायची इच्छा होती आणि त्यांना करता नाही आली ती गोष्ट. कारण का मी तेवढ्यात पटापट बोलत होती, समोरच्या काकींना पण बोलली, म्हणून त्या मे बी त्यांना वाटून गेलं की हिला बहुतेक ह्या गोष्टी कळल्या. आणि कुठे जर ट्रॅव्हल करत असाल तर सावध राहा सगळ्या गोष्टींपासून. आणि कारण का ह्या गोष्टी आपण खूप महागड्या आजकाल खूप चालल्या आहेत, जे बेशुद्ध किंवा भूल देऊन आपल्याकडून त्या गोष्टी घेत असतात. तर प्लीज काळजी घ्या, लक्ष द्या. आणि पुन्हा एकदा जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.